मनोज जरांगे यांच्या आंदोलनास उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली असताना आज राज्य सरकार आणि गृह विभागाने काही अटी शर्तीवर 1 दिवसाची परवानगी दिलेली आहे. यावर आपले काय मत आहे? खरं तर राज्य सरकार झुंडशाहीला बळी पडायला लागलं की काय अशी आम्हाला शंका यायला लागली. कारण उच्च न्यायालयाने काल आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केलेली असताना खरं तर राज्य सरकार सुद्धा उच्च न्यायालयाचा अवमान करायला लागले आणि स्वतः राज्य उच्च न्यायालयापेक्षा मोठा असल्याचं सिद्ध करण्याचा राज्य सरकारचा हेतू आहे. खरं तर राज्य सरकारने ही परवानगी देण्याचं कारण नव्हतं, कारण ह्या लोकांना ओबीसी मधून आरक्षणच हवंय आणि ओबीसी मधलं आरक्षण कुणालाही देता येणार नाही. ते कुठल्याही संविधानात बसत नाही. ते न्यायालयाने नाकारलंय, 4 आयोगाने नाकारलेलं असताना त्यांचा हट्ट फक्त ओबीसीतूनच आरक्षण हवंय आणि ह्या लोकांना जर तिथं परवानगी द्यायची, खरं तर ह्या लोकांनी बीड जाळण्याचा प्रकार केलेला आहे. मराठवाड्यामध्ये दहशत निर्माण केली. यांच्यासोबत वाळू माफिया, गुटखा माफिया, मटका माफिया, दारू माफिया, जमीन बळकावणारे, विनयभंग करणारे, बलात्कार करणारे असे आरोपी आणि सराईत गुन्हेगारांची टोळी यांच्या आंदोलनामध्ये सहभागी. खरं तर बीड जिल्ह्यात आताच नुकतंच क्लासेसवाल्यांनी मुलीचा विनयभंग प्रकरणी पॉस्को अंतर्गत ज्याच्यावर गुन्हा दाखल आहे, पवार नामक माणूस, ह्या माणूस सुद्धा त्या आंदोलनामध्ये सहभागी. असे अनेक गुन्हेगार या आंदोलनात सहभागी असताना हे नक्कीच मुंबईमध्ये आल्याच्या नंतर आज गणेश उत्सवाच्या धामधुमीमध्ये हे आंदोलनाच्या नावाखाली दंगल निर्माण करू शकतात, दंगल करू शकतात आणि हे मुंबईसाठी चांगलं नाही. मुंबईला वेठीस धरण्याचा हा प्रकार राहणार आहे आणि हे महाराष्ट्रासाठी, देशासाठी घातक आहे. या लोकांना खरं तर परवानगी नाकारायलाच पाहिजे. जे उच्च न्यायालयाने निकाल दिला होता त्यावर राज्य सरकारने तोंड खुपसण्याचा गरज नव्हती. गृह विभागाने सुद्धा याच्यामध्ये दखल घेण्याची गरज नव्हती. खरं तर राज्य सरकारने स्वतःच्या हाताने पायावर धोंडा पाडण्याचं हे काम केलंय आणि राज्य सरकारने जर यांच्या दबावाला पडून राज्य सरकारला जर झुंडीचा आवाज कळत असेल, दहशतीचा आवाज जर कळत असेल, तर राज्य सरकार या झुंडशाहीला बळी पडून जर ओबीसीच्या पाठीत खंजीर खुपसून ओबीसीचं आरक्षण संपवण्यासाठी जर राज्य सरकारने काही प्रयत्न केला, ओबीसीच्या विरोधात काही जर अध्यादेश काढण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही सुद्धा येणाऱ्या काळात या झुंडशाहीनंच आवाज राज्य सरकारला वेठीस धरण्याचा सुद्धा आम्ही सुद्धा प्रयत्न करू. राज्य सरकारला जर झुंडशाहीचा कळत असेल तर आम्ही सुद्धा झुंडशाहीनं मुंबईला धडकण्याचं काम करू. आम्ही सुद्धा संघर्ष यात्रेच्या माध्यमातून मुंबईला धडक देऊ आणि ती राज्य सरकारला झेपणार नाही. यांच्यापेक्षा 4 पट ओबीसी रस्त्यावर उतरतील. ओबीसीच्या पांडीत जर खंजीर खुपसला तर ओबीसी हे सहन करणार नाही. राज्य सरकारने ध्यानात ठेवावं आणि ओबीसीवर अन्याय करण्याचं काम करू नये.